बॅनर घेऊन सगळे मुलं आई वडील उभे, हातामध्ये पुष्पगुच्छ, आणि त्याच्यावर लिहिलं होतं धन्यवाद मुख्यमंत्री काका. मी गेलो त्यांच्याकडे, त्यास त्यांनी मला ती फुलं दिली आणि त्यांच्या आई वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून सांगितलं की तुम्ही होतात म्हणून आमची मुलं जगली. हे जे काही हार्टचं ऑपरेशन करायचं होतं हे करण्याची आमची ऐपत नव्हती. धन्यवाद जरी मला मिळाले तरी त्या धन्यवादाचे मुख्य श्रेयकरी हे विजय पाटीलच होते, कारण त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्या ठिकाणी ते काम केलं. आणि तेवढंच काम करून ते थांबले नाहीत. त्याच्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलची आमचं एक प्रकारे अलिखित करारच झाला आणि त्यांनी तेव्हापासनं आमच्या मुख्यमंत्री सहायता निधी करता 70 बेड हे कायम आरक्षित ठेवले. आम्ही कोणालाही पाठवलं मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून, त्याला कुठलाही आजार असो, कुठलाही विकार असो, कुठलंही ऑपरेशन असो, ते करताना ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत. आणि एवढंच नाही तर आपण जर साधारण हिशोब लावला तर आम्ही रेफर केलेले किमान 12 ते 15 हजार पेशंट्स हे विजय पाटील यांनी त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट केली. आणि त्या गरिबांच्या चेहऱ्यावरचं समाधान यापेक्षा मोठी कार्याची पावती दुसरी कुठलीच असू शकत नाही. ती आम्हालाही मिळाली आणि त्यांनाही मिळाली. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण किती मोठे आहोत हे इमारतींनी ठरत नाही, तर त्या इमारतीच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण नेमकं काय देऊ शकतो याच्या आधारावर मोठेपण ठरतं. आणि मला असं वाटतं की राबवत असताना लोक मागे पुढे पाहतात, पण कुठली योजना आम्ही सांगितली तर ती राबवण्याचं काम ते या ठिकाणी करतात. आपल्याला कल्पना आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना आता आम्ही युनिव्हर्सल केलेली आहे, ती सगळ्यांकरता लागू केली आहे. 5 लाखापर्यंत महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती असो त्याला आम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारची देखील प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आहे, त्यातही 5 लाखाचं कव्हर हे विविक्षित अशा प्रकारच्या सर्व गरिबांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे हेल्थ केअरच्या संदर्भात इन्शुरन्स आणि ॲश्युरन्स अशा दोन्ही मोडनी आज आपण गरीबातल्या गरीब पेशंटची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता तर आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रातल्या हेल्थ केअर सिस्टीमचं एक रिइंजिनिअरिंग करतोय, एक रिडिझायनिंग करतोय. कारण आपल्याला माहिती आहे की आज प्राथमिक आरोग्यावर जर आपण जास्त भर दिला तर टर्शरी केअरवर त्याचा कमी त्या ठिकाणी ताण पडतो. आज आपला सगळा ताण हा टर्शरी केअरवर पडतोय. आणि म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे की एक मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये आम्ही तयार करतो, ज्यातनं प्रायमरी हेल्थ हा फोकस असेल, सेकंडरी हेल्थ हा देखील त्यानंतर फोकस असेल. आणि अर्थातच टर्शरी केअर करता आज सरकारी क्षेत्र आणि खासगी क्षेत्रात आपले मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स आहेत, सरकारी वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, त्यातनं आपल्याला ती व्यवस्था निश्चितपणे करता येईल. आणि याकरता मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक वाटतो की शासनाने गेल्या 2 वर्षात आम्ही केंद्र सरकारच्या मदतीनं 10 मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुरू केले. आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज हे आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ज्याचा एक मोठा फायदा आपल्याकडे ह्युमन रिसोर्स तयार होण्याकरता त्या ठिकाणी होणार आहे. एवढंच नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुलींना त्या ठिकाणी 100% फीची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय आपण घेतला आणि मुलांनाही 50% फीची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला असल्यामुळे उच्च शिक्षणाची दारं ही मोठ्या प्रमाणात आज खुली झालेली आहे. खासगी क्षेत्रातले लोक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहेत, त्यामुळे सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाचतो आहे. आणि फी जी काही मुलांची आहे ती त्यांना परवडली पाहिजे, म्हणून मुलांना फी देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं होत आहे. आणि यातनं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा विस्तार, एक अफोर्डेबिलिटी, एक क्वालिटी ही आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते आहे. मला असं वाटतं की या माध्यमातनं हे जे कार्य आपण करत आहात हे असंच कार्य आपलं चालू राहिलं पाहिजे. अशा आजच्या प्रसंगी माझ्या शुभेच्छा आहेत. आपण उत्तरोत्तर प्रगती करा, अजून नवनवीन ठिकाणी अशा प्रकारचे हॉस्पिटल्स आणि एज्युकेशन संकुल बांधा.
आम्ही आपल्या पाठीशी पूर्ण शक्तीनं उभे आहोत. आपल्याला जिथे जी अडचण असेल ती दूर करण्याचं काम आम्ही करू.